नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग ड्रॉइंग मास्टर चॅनलच्या माध्यमातूून आज आपण पेंटॅगॉन बघणार आहोत. पेंटॅगॉनच्या मेथड बघणार आहोत. पेंटॅगॉनची पहिली मेथड आहे पेंटॅगॉन इनसाइड अ सर्कल. सुरुवातीला आपण 50 mm डायमीटर घेऊन एक सर्कल काढला. नंतर पेंटॅगॉन काढण्यासाठी डायमीटर लाईनचे 5 भाग करून घेतले. असे 1, 2, 3, 4 आणि 5 आणि नंबर ABH असं नाव दिलं त्याला आणि 1, 2, 3, 4, 5 अशी नावं दिली. सेंटरला O नाव दिलं. कंपासचं टोक H वर ठेवून पेन्सिलचं टोक A वर ठेवून अशी एक आर्क मारली. त्यानंतर कंपासचं टोक A वर ठेवून H वर सुद्धा एक आर्क मारली आणि त्या छेदणाऱ्या पॉईंटमधून 2 मधून पास करणारी एक लाईन पास केली. त्यानंतर A आणि त्या लाईनवर मिळणारा जो पॉईंट सर्कम्फरन्सवर मिळणारा पॉईंट तो समान असे 5 भाग करून घेतले आणि ते असे जोडून घेतले बघा अशा प्रकारे. त्यानंतर ABCD अशी नावे दिली. अशा प्रकारे आपला पेंटॅगॉन इनसाइड अ सर्कल कंप्लीट झालेला आहे. सेकंड मेथड बघूया, पेंटॅगॉन आउटसाइड ऑफ द सर्कल. सुरुवातीला आपण 50 mm डायमीटर काढण्यासाठी एक लाईन घेतली, मार्किंग केली. त्यानंतर 50 mm डायमीटरचा सर्कलसुद्धा काढून घेतला आणि त्याचे वर्टिकल असे 4 भाग करून घेतले. त्यानंतर आपल्याला ह्या सर्कलचे 10 भाग करायचे. त्यासाठी 36 डिग्री असे 10 भाग करून घेतले, मार्किंग केले आणि 36, 72 वर अशी मार्किंग करून 2 लाईनी मारल्या. त्यानंतर खालच्या साईडला पण 36, 72 अशी मार्किंग केल्याने टोटल असे वरून 2, खालून 2 आणि मिडलला उरलेला असे 5 भाग आणि तेच लाईनी खेचल्याने टोटल असे ऑटोमॅटिकली 10 भाग होऊन गेले. बघा आपण 10 भागांची मार्किंग करून नावं देऊया. 10, 1 ते 10 असे नंबर दिले. त्यानंतर मिडल लाईनला समांतर अशी खालच्या साईडला एक पॉईंटवर समांतर लाईन खेचून त्याला AB असं नाव दिलं बघा आणि AB एवढं डिस्टन्स मार्क करून त्याला सेंटरपासून 4, 6, 8 वर मार्किंग घेतले आणि त्या लाईनी जोडून घेतल्या डार्क करून. बघा इथे ही थोडीशी क्रॉस झाली, खोडून घेतली मी. त्यानंतर पुन्हा लाईन खेचून घेतली बघा AB. त्यानंतर इथून या साईडून 8 पर्यंतची लाईन सर्कलला व्यवस्थित टच करून अशा लाईनी खेचून घेतल्या बघा अशा. आपला हा सर्कलचा डायमीटर 50 mm सर्कल आहे, तो आतल्या साईडला आणि पेंटॅगॉन आउटसाईडला आला, म्हणून अशा प्रकारे आपला पेंटॅगॉन आउटसाइड ऑफ द सर्कल कंप्लीट होत आहे. पेंटॅगॉन आउटसाइड ऑफ द सर्कल. त्यानंतर थर्ड मेथड आपण बघणार आहोत पेंटॅगॉन 3 सर्कल मेथड. ह्याच्यामध्ये 40 mm AB घेतली. त्यानंतर AB एवढं डायमीटर घेऊन एक सर्कल काढलं. त्यानंतर दुसरं सर्कल काढलं, तो डायमीटर घेऊन AB एवढी त्रिज्या घेऊन दोन्ही साईडला सर्कल काढून घेतले. त्यानंतर सेंटर दोन्ही छेदणारे सर्कलचे पॉईंट मार्क करून मिडलहून एक अशी सेंटर लाईन काढली बघा अशी. त्यानंतर त्या खालच्या साईडला छेदणाऱ्या पॉईंटहून आणि AB एवढं रेडियस घेऊन तिसरं सर्कल काढलं आणि त्या पुन्हा एकदा छेदत आहेत बघा. K पॉईंट मार्क केला आणि त्यानंतर आणखी काही पॉईंट H, G, I, F अशी नावं दिली आणि KH असं लाईन खेचून घेतली. त्यानंतर KJ सुद्धा खेचून घेतली लाईन. त्यानंतर वरच्या साईडला बघा, वरच्या साईडला तिथून जे काय 2 पॉईंट मिळाले तिथून सेंटर लाईनवर मार्किंग घेऊन ते पॉईंट पेंटॅगॉन असा जोडून घेतला बघा आणि त्याला नावं दिली EDC अशी नावं दिली. अशा प्रकारे आपला पेंटॅगॉन 3 सर्कल मेथड कंप्लीट झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.